नमस्कार मंडळी, मी हर्षू. तर आता मी आज एवढी का खुश आहे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की माझं 1K+ फॉलोअर्स कंप्लीट झाले. ते पण तुमच्यामुळे शक्य झालं. तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुम्ही एवढी मला साथ दिल्यामुळे माझं 1K+ फॉलोअर्स कंप्लीट झालेत आज. मी एवढी खुश आहे की नाही बासच. म्हणजे मला कधी विश्वासच बसत नाही आहे की अजूनसुद्धा की माझे 1K+ झालेत. कधी भरपूर विचार करायची कधी माझे 1K व्हायचे, कधी माझे 1K व्हायचे. पण फायनली माझे आज 1K+ झालेत. मी खूप खुश आहे. असाच सपोर्ट आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहून द्या. तर त्यासाठी मनापासून तुमची आभारी आहे मी आणि मनापासून तुमचं धन्यवाद करते. आणि कुठं बाहेर जायचं म्हणलं की ह्या दोघांचं मला पहिल्यांदा आवरून घ्यावं लागतं. परत माझं आवरून आम्ही बाहेर निघालो. तर आज वातावरण बघा कसलं बेकार झालेलं. कसलं बेकार म्हणण्यापेक्षा मस्त झालेलं, पण भरपूर पाऊस होता. कंटिन्यू हा पाऊस पडत होता आणि असल्या पावसात चहा प्यायला एक वेगळीच मजा असते. म्हणून एका ठिकाणी चहा घेतला. चहा झाला की पुढेच एका ठिकाणी शिजलेलं कणीस मिळतं. आता आम्ही याला शिजलेलं कणीस म्हणतो, म्हणजे उकडलेलं कणीस म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ते उकडलेले कणसाचा पण स्वाद घेतला. तिथून परत पुढे गेलो. आता हे वातावरण बघा इतकं मस्त आहे ना, तिकडचं वातावरण भरपूर असं म्हणजे वातावरण उन्हाळ्यात गेल्यानंतर पण हे असं शांत वातावरण असतं त्या भागातलं. आता हे सांगली जिल्ह्यातलं वातावरण कुठे नाही, बाळूमामालाच निघालेलो आहे आम्ही. पण आता हे माझं मोठं बाळ बघा कसं कुठं निघालोय म्हणलं की म्हणणार तो देवबापाला निघालो. तर त्याला एवढं बोलता येत नाही, पण खुणवून सांगतो त्याच्या हातानं. आणि फायनली त्या जागेवर आम्ही पोहोचलो. तर बघा तिथलं पण वातावरण इतकं मस्त आहे. तिथलं वातावरण आम्हाला भरपूर आवडतं, त्यामुळे आम्ही सारखं तिकडे जातो. आम्हाला भरपूर ते म्हणजे आमची श्रद्धास्थान आहे म्हटलं तरी चालेल. तर तिकडचं सगळं आवरून घेतलं. हे बघा तुम्हाला दाखवलंय थोड्यापैकी. तर आजच्यासाठी बस एवढंच. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तिथून आम्ही मागं फिरलो. बाय.